हॅलो 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 हॅलो. आणि सुंदर असा सामना रंगलेला आहे. फलंदाजीसाठी आलेला आहे तो रॉकी स्ट्रेट बंदूक आणि त्यांना जोडीला आलेला आहे विश्वास सहाने. दोघही फलंदाज दिग्गज असे फलंदाज म्हणून ओळखले जातील. आणि पहिला चेंडू घेऊन येत आहे नीरज टाटिया. मंगा लेता शाम को देखते हो पूरा क्या है क्या नहीं, बात करता मैं आपसे है ना. मैं जिंदा है, टेंशन मत लो. मैं जब तक है जब तक कुछ नहीं होगा. सुंदर असा डॉट चेंडू नीरज टाटिया. सुंदर असा गोलंदाज ताराबादहून येतो. आणि आणि ऑफ साइडच्या दिशेने देखील नॉक केल्यावरती हा चौकार. 4 धावा. रॉकी चौरे साक्री तालुक्याचा उत्कृष्ट असा फलंदाज. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली आणि सुंदर असा डॉट चेंडू. रॉकी चौरेने फटका फसला आणि बॅट्समन देखील परततोय पवेलियन मध्ये. रॉकी चौरे आपली विकेट गमावताना अजिंक्य संघाला मोठा झटका. किरण आहिरे पुढचा फलंदाज. दोघं जण परवा येऊ, ठीक आहे. हा मग निमंत्रण दिलं तू मग एक्सेप्ट नाही करणार का सर आमचं.
दुसरा झटका, दुसरा झटका पुन्हा एकदा बॅट्समनला फसवलेला आहे आणि दुसरी विकेट गमावताना देखील फलंदाज देखील फसतोय इथं. नीरज टाटिया एक जानामाना गोलंदाज. वरून टाक. हा बस बस टाक करतो मानवर. ही 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 खुर्ची मधून इकडे टाक. हा टाक आता बा. पुढचा फलंदाज कमलेश हॅरिस. उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे नीरज टाटियाने. त्याने पूर्ण ताराबाद मध्ये पुढचा गोलंदाज चॉन्टी बामरे. उत्कृष्ट लेफ्ट आर्म. ही पण कॅच ड्रॉप येते. फारच सुंदर गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मानलं पाहिजे. टीम साठी 3 रन वाचवलेले आहेत. पुढचा चेंडू लॉंग ऑफला 1 रन येत आहे. पुढचा चेंडू तो सुद्धा हवेत. दुसरा रन घेताना परंतु बॉल हातात आला नाही नीरजच्या आणि दुसरी धाव निघाली. जर चेंडू हातात आला असता तर विकेट पडली असती. उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना. आपला पुरा अनुभव खेचताना आणि 4 रन फक्त. छक्का मारू देत नाही ते बॅट्समनला. खूपच बॉलिंग मध्ये अनुभवाची जान झोकताना बॅट्समनने ओढून ताडून 4 रन मारलेले आहेत तिथे. पुन्हा एकदा आणि बॉल गेलाय मिड ऑफ. कव्हर ड्राईव्ह 0 रन. पुन्हा कट लागून उत्कृष्ट कीपिंग आणि स्लिप मध्ये जबरदस्त फील्डिंगचा नमुना. दूसरे ओवर का पतन हो चुका है लेकिन स्कोर अभी तक 2 ओव्हर 12 रन 2 विकेटी. उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना. पुन्हा एकदा नीरज टाटियाकडे ओव्हर देताना कॅप्टन. कोण कॅप्टन आहे पण वाईस कॅप्टनने कॅप्टनकडे ओव्हर दिलेली आहे. बोल ना. हा तेवढी घे रे. ए भैया भैया एवढा साधा आणले अंपायर कडे. चिकन कंटकी कशाला आणली. पुढचा गोलंदाज नीरज टाटिया पुन्हा एकदा आपली गोलंदाजी घेऊन येत आहे. त्यांचा सामना करतील
कमलेश याळीज उर्फ नामपूरचा पणजी, जो पुण्यात देखील खेळत असतो. आणि त्यांचे एक टक्कर मध्ये असलेले हर्षल भाऊ पवार यांनी देखील त्यांना चॅलेंज केलेला आहे की त्यांनी जर 3 बॉला 3 षटकार खेचले तर हर्षल 1 मध्ये 1 षटकार जर खेचला तर देखील 501 रुपये रोख पारितोषिक. त्याने जर कॅमेऱ्याजवळ षटकार मारला कमलेश भाऊ याळीजने तर 501 रुपये रोख फोन पे वरती मिळतील, याची देखील गॅरंटी मी घेतो. मारण्याचा देखील प्रयत्न आणि हर्षल पवार यांचे देखील 500 रुपये रोख वाचताना दिसत आहेत, परंतु अजून 5 चेंडू देखील बाकी आहेत. त्यांनी या सामन्यामध्ये पूर्णपणे लक्ष ठेवलेलं आहे, कारण त्यांचा खास आणि जवळचा मित्र देखील फलंदाजी करतोय. आणि देखील फुलटॉस बॉलवरती देखील मारण्याचा आणि कृपया पाणी देखील टाकत जा. मी बोलत पुढचा चेंडू कमलेश भाऊ साठी. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू आणि डॉट बॉल. नावाजलेला हा गोलंदाज नीरज टाटिया देखील आउट ऑफ फॉर्म होता, परंतु या लीग मध्ये देखील फॉर्म मध्ये येतोय आणि आपल्या गोलंदाजीवरती देखील प्रत्येक षटकात विकेट देखील मिळवतो आहे. आणि कव्हर्सच्या दिशेने खेळलेला चेंडू, क्षेत्ररक्षक आहे तिथे, निश्चितच एक धावा घेण्यात आल्या. आणि पुढचा चेंडू आणि निश्चितच नो बॉल दिलेला आहे. फ्री हिट. बीमर चेंडू देखील टाकलेला आहे नीरज टाटियाने. विश्वास सहाने फटका देखील फसलेला आहे, परंतु फ्री हिट चेंडू असल्या कारणाने तिथे धावा देखील मिळणार आहेत. आणि आकाश मोरे अलेयाल नीरज टाटिया उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि षटक संपलेला आहे. हर्षल भाऊ पवार यांचे देखील 501 रुपये वाचलेले आहेत. आणि आणि हर्षल भाऊ पवार यांचं देखील चॅलेंज आहे कमलेश भाऊ याळीजला. कोणत्याही षटकात जरी षटकार खेचला तरी 501 रुपये पारितोषिक त्यांच्याकडून देखील मिळणार. षटकारासाठी हर्षभाऊ रोख देणार का तुम्ही? समोर मारला तर रोख देणार आणि साईडला मारला तर 100 का? मग साईडला मारला तर हा बोललेले मी मोबाईल जमा करून घेईल. पोलीस प्रशासन एककडे आणि मी एककडे. हा भाऊ हा बोल ना.
त्यांना माझा प्रणाम. आणि पुन्हा एकदा जेव्हा जेव्हा मी कॉमेंट्री करतोय ना तेव्हा तेव्हा हा फलंदाज देखील मोठे शॉट्स खेळण्यामध्ये यशस्वी ठरतोय. विश्वास सहाने जोरदार षटकेबाजी, सुंदर असा फलंदाज विश्वास सहाने. खूप लांबून आलेला हा खेळाडू देखील लांब लांब शॉट देखील मारतोय. वाह, काय अफलातून फलंदाजी आहे. पुन्हा एकदा मारलेला चेंडू, परंतु जमीर भाई यांच्या हातातून देखील चेंडू सुटलेला आहे. जमीर भाई सुद्धा कॅच सोडू शकतात. पुन्हा एकदा विश्वासने मारलेला चेंडू, चेंडू जवळ आकाश मोरे. आले एकच धाव दिसू. सुंदर असा चेंडू, निश्चितच डॉट चेंडू. पंचांचा कुठलाही प्रकारचा इशारा नाही. जॉन्टी भामरे आपल्या अचूक ल मध्ये दिसताना. फिराव 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 फिराव, प्युअर सायकल अगरबत्ती. हर्षल पवार यांच्याकडून कॉमेंट्री. आणि त्यांनी देखील बक्षीस जाहीर केलेलं आहे. आता कमलेश भाऊ याळी यांच्यासाठी प्रत्येक षटकार कुठे का मारेना 501 रुपये रोख पारितोषिक. आकाश मोरे याला देखील पहिल्या स्कोर सांगू. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 32 धावा. 2 गडी बाद. अजिंक्य संघ 33 धावा झालेल्या आहेत. उजेर मंसुरी आणि फटका देखील फसला आहे. आणि पवन देसले एक सुंदर असा क्षेत्ररक्षक आणि देखील पूर्णपणे लॉंगेस्ट बिगेस्ट हा कॅच घेण्यामध्ये यशस्वी. पवन देसले सटाणा. उत्कृष्ट गोलंदाजी जमीर मंसूरीचा छोटा लडका. पण कॅच 3 टप्प्यात घेतली पवनने. पहिल्या टप्प्यात सुटली, दुसऱ्या टप्प्यात पण सुटली, तिसऱ्या टप्प्यात पोटाला लावून ओढून घेतली. नाही काय संबंध नाही रे, पुरा प्युअर व्हेज पाणी आहे. पुढचा चेंडू, नवीन बॅट्समन सुनील. या ठिकाणी सुनीलला जीवदान मिळताना सुनील फार कणून कुतून मारतोय पण कट लागतोय. हॅलो एव्हरीवन. पुढचा चेंडू उजेर मंसुरी घेऊन येत आहे सुनील साठी.
ऑफसाईडच्या दिशेने देखील कट करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु स्लिपच्या हातात तो चेंडू डॉट झालेला आहे. उझेर मंसूरी एक कमी वयाचा असलेला हा देखील खेळाडू आहे. सुंदर असा चौकार पॉइंटच्या दिशेने. आणि आणि आकाश मोरे एक सुंदर असा क्षेत्ररक्षक देखील. त्याला देखील तुम्ही इतकं बोलताय ना, तर तुमच्याकडनं देखील खूप चुका झालेल्या आहेत, लक्षात असू द्या. सिंगल धाव आली. मारण्याचा प्रयत्न आणि कॅच हटकून देखील सोडलाय असं वाटलं, परंतु असं होणार नाही. मारलेला चेंडू पुन्हा एकदा. दोन धावा घेण्यात देखील यशस्वी सुनील पवार. कव्हर्सच्या दिशेने खेळलेला चेंडू जातोय सीमारेषेजवळ. बघूया सुंदर असं क्षेत्ररक्षण उझेर मंसूरी कडून. निश्चितच तिसरी धाव चोरून घेतलेली आहे. जिथं एक धाव होती तिथं दोन आल्या आणि जिथं दोनच होणार होत्या तिथं देखील तिसरी धाव चोरलेली आहे. आणि पुढचा रंगतदार असा सामना पिताश्री वॉरियर्स वर्सेस ट्रेकर्स नामपूर. पुढची मॅच आहे सर. आता काय करू, आता भूक लागली. आणि पूर्णपणे फलंदाज देखील बीट झालेला आहे आणि षटक संपलेला आहे.
6 षटकाच्या समाप्तीनंतर 45 धावा झालेल्या आहेत आणि 3 गडी बाद. देखील रिटायर्ड हर्ट म्हणून एक खेळाडू झालेला आहे. कमलेश याळीज हा रिटायर हर्ट झालेला आहे आणि त्यांच्या जागेवर फलंदाजीसाठी आलेला आहे विजय गायकवाड. विजय गायकवाड मांडवा. मारण्याचा देखील प्रयास केलेला होता परंतु लेफ्ट आर्म कटर जर गोलंदाज असेल ना मित्रांनो तर गोलंदाजी थोडी हेवी आणि जोरदार असते. टप्पा देखील लाईन आणि लहर मध्ये असेल तर कुठल्याही प्रकारचा फलंदाज असू द्या त्याला देखील मारणं थोडं अवघडच आहे. आणि परेश भाऊ बांबरे यांचं देखील हार्दिक स्वागत. 2 धावा घेण्यात यशस्वी विजय गायकवाड एक उत्कृष्ट असा फलंदाज. डॉट चेंडू निर्धाव असा चेंडू. एक चेंडूवरती एक धाव संख्या वाचवण्याचा देखील प्रयास चालू आहे. आणि उंचावलेला चेंडू जातोय सीमा पार. षटकार 6. पुन्हा एकदा मारण्याचा देखील प्रयत्न होता. डॉट चेंडू नाही गेला. 1 धाव मिळाली. इनसाइड एज देखील लागलेला आहे आणि फलंदाज होतोय बाद. पुढचा फलंदाज फलंदाजाचे नाव सांगायचं आहे दीपक गलांडे.
निश्चितच बॅट देखील लागली नव्हती तरी 22च्या स्वरूपात एक धाव. किशोर सोनवणे उत्कृष्ट अशी गोलंदाजी, शेवटचं षटक घेऊन देखील आलेला आहे. पहिल्या चेंडूवरती एकच धाव. पुढचा चेंडू, मारलेला चेंडू, 4 धावांसाठी. आणि जर का हा खेळाडू पहिले मैदानात आला असता तर धावसंख्या थोडी वाढलेली राहिली असती. निश्चितच समोरच्या दिशेने खेळलेला हा चेंडू 2 धावा घेण्यात सज्ज. आणि बॅटची कडा घेऊन चाललेला हा सीमारेषे पार चौकार. 4. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने टोलवलेला चेंडू. देखील हा चौकार नको पाहिजे होता परंतु मिळालेला हा चौकार आहे. षटक संपलेले आहेत. आठ षटक म्हणजे पहिलीच इनिंग संपलेली आहे. 70 धावा अजिंक्य या संघाने केलेल्या आहेत. जिंकण्यासाठी एनजी स्पोर्ट्स या सटाणा या संघाला जिंकण्यासाठी 71 धावांचं लक्ष देखील दिलेलं आहे. आणि पुढचे दोघही संघांचे कर्णधार यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ टॉस का बॉस या कक्षाजवळ यायचं आहे. आणि पिताश्री वॉरियर्स या संघाच्या तमाम खेळाडूंनी कॉमेंट्री बॉक्स जवळ येण्याचं करायचं आहे. टी शर्ट घेण्यासाठी यायचं आहे.
आणि पिताश्री वॉरियर्स या संघाच्या खेळाडूंनी देखील कॉमेंट्री बॉक्स जवळ गोळा व्हायचा आहे आणि आपापली जर्सी घ्यायची आहे. दीपक भाऊ बोला. चला, फलंदाजीसाठी एनजी स्पोर्ट्स या संघाने फलंदाजीसाठी आपले फलंदाज पाठवायचे आहेत. एनजी स्पोर्ट्स सटाणा करणे आले. अंपायरला पॅनल्टी मिळेल. कुणाल भाऊ तुम्ही लवकर जा. जाना अंपायर जाना. ललित सर एवढा मान हा सन्मान आहे तुमच्यासाठी. कॉमेंट्री करतो मी. चला पुढचा चेंडू ललित भाऊ साठी घेऊन येते मुस्तू. या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात ऊन पडलेलं आहे. या उन्हात सटाण्याचे कवळे कवळे मुलं बॅट्समन पाठवून दिलेले आहेत. या ठिकाणी सगळ्यात कमी अनुभव असलेला मच्छिंद्र पवार आणि जानेमाने सुबोध कुवर बॉल चेक करताच बॉल बाहेर मारतो. जानेमाने असते सुबोध कुवर.
सुबोध त्याच्यासाठी बॉलिंग घेऊन येत आहे. दीपक हे घेऊन येत आहे पॅव्हेलियन एंड कडून. दीपक टू सुबोध पहले गेंद नाउ स्टार्ट. अरे सुबोध का हवे में ऊपर का ऊपर से मारते हुए सुबोध डॉट. सटाण्याचा फार मोठा उम्मीद आहे सुबोध कडनं. कट करण्याच्या नादात दुसरा चेंडू डॉट. सुबोध आपल्या टीमला सुबोध सुरुवात करायच्या प्लॅन मध्ये दिसतोय. पुन्हा एकदा कट केलेला आहे. डीप मिड विकेट. 1 रन. दीपकची शानदार गोलंदाजी. 3 चेंडू मध्ये फक्त 1 रन दिलेला आहे. चौथा चेंडू दीपकचा. नवीन बॅट्समन. हाईट कमी आणि उंची जास्त. याव भाऊ बी कट करण्याच्या नादात सटाण्याकडे वापस येताना सटाणा टीम कडे वापस येताना पहिल्या चेंडूवर सटाण्याच्या दिशेने जमीत मंसूरी नेक्स्ट बॅट्समन अनुभवी प्लेयर. पण ओपनर हा पहिल्याच गाडीत बसल्यामुळे चेन्नईच्या टीम सारखं वाटू राहिलं मला. आता सर्वात अनुभवी प्लेयर सटाण्याचे चमेन मानसुरे आणि सुबोध. हे बघू आता हे पुढील खेळी कशी खेळतात. दीपकचा आय थिंक ओव्हरचा शेवटचा चेंडू. जसे कमी रन झालेले आहेत आजपर्यंत अनुभव आहे. लो स्कोर मॅचेस खूप इंटरेस्टिंग झालेले आहेत. या ग्राउंडवर सुद्धा आता वातावरण शांत झालेले आहे. हवा कमी झालेली आहे. शेवटचा चेंडू. अरे बाप रे जबरदस्त कट अँड फिल्डिंग. आता शेवटचा चेंडू. 5व्या चेंडूवर समीर मंसूरी यांनी कट करून सिंगल घेण्याचा प्रयत्न केला. सिंगल फारच मुश्किलीने आलेला आहे. सुबोध पॅव्हेलियन मध्ये येता येता वाचला. या ठिकाणी सुबोधने या ओव्हरची सुरुवात केली होती. शेवटचा चेंडू. बॉलर फिल्डिंग सजवताना बघू. या ठिकाणी रिव्हर्स स्वीप पायाने मारताना सुबोध. पाय बॅट खालीन पायवर. ओव्हर समाप्त. एक ओव्हर 2 रन. स्कोर मध्ये काही खराबी नाही. 1 विकेट आहे फक्त. पुढची ओव्हर. फास्टर बॉलर.
सोमेश नंदनला, मनसूर अन्सारी, काय आपलं जमीर भाई लॉफ्टेड शॉट खेळताना डॉट झालेले आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कव्हरवर कट केलेला आहे. फिल्डिंग उत्कृष्टरित्या, जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट. पण शेवटी म्हणतात ना, या पुढील कॉमेंट्री सांभाळत आहे कुणाल भाऊ मुता. काय शॉट मारला, जबरदस्त. अनुभवातून हे त्यांचा फेवरेट शॉट आहे. त्यांना असा शॉर्ट बॉल मिळाला की ते एक तर अंगावर ओढतात, तर इथं कव्हरवर पॉइंट फिल्डरच्या वरून काढून देतात. जबरदस्त. त्यांना भरपूर वेळा मी स्वतः गोलंदाजी केलेली आहे. हे बघा, मी म्हटलं ना, शॉर्ट बॉल एक तर कव्हर नाही तर लॉफ्टेड. परत एकदा डॉट. लो स्कोर मॅचेस या फार इंटरेस्टिंग होत असतात. आपल्याला इझी वाटतं पण इझी नसतं. तोंडावर बॉल आदळलेला आहे. तरी मेडिकल टीमला मी सांगतो, शॉट जबरदस्त, लेकिन पॉइंट कव्हर फिल्डरच्या हातात. या ठिकाणी 2 ओव्हर 8 रन. वाऱ्याच्या वेगाने या मागील मॅच ट्रॅकर्स क्रिकेट यांच्यासाठी अनलकी ठरलेली आहे. ओपनर जोडीने छान रन केला, स्कोर केला, परंतु ट्रॅकर्स क्रिकेट सेट यांना ओव्हर देण्यात कमी पडले. उशिरा ओव्हर दिल्यामुळे पुढच्या मॅचचा टॉस हारलेली टीम वर्सेस न खेळलेली टीम. उत्कृष्ट फिल्डिंग केली या संघाने, परंतु अजून चांगली फिल्डिंग केली असती तर 2-1 रनआउट झाले असते नक्कीच. कुणाल आयरे यांनी टॉस पाडण्यासाठी मंचासमोर यायचं आहे आणि समोरच्या टीमचे कुणाल भाऊ मुता यांना विनंती करतो, लवकरात लवकर टॉस पाडण्यासाठी लवकर या. या ठिकाणी पुढचा चेंडू सुबेदने हवेत मारलेला आहे आणि सुबेद हवेतच घरी आलेला आहे.
सुबोधच्या मनात काय विचार चालू आहे माहिती नाही, परंतु संघासाठी योगदान देऊ शकला नाही तो. उन्हामुळे सावलीत लवकर आलेला दिसतोय पॅव्हलियन मध्ये. सुंदर असा कॅच घेताना रॉकी चौरे जॉन्टी भाऊंनी मारण्याचा प्रयत्न केला, परंतु मिस हिट झाल्या कारणाने सुंदर असा कॅच राकेश चौरे गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. सुनील आयरे सुंदर असा गोलंदाज. सुंदर असा पटकावला होता शॉट, परंतु मिसफील्डच्या कारणाने कॅच सोडण्यात आलाय. सुंदर अशी गोलंदाजी करताना आपले स्वतः सुनील भाऊ आयरे व फलंदाजाला एक सोपा असा जीवदान मिळालेला. बघूया किती फायदा उचलतात ते आपल्या जीवदानाचा. सुंदर असा शॉट मारलेला लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव घेण्यात सफल. फलंदाज तयार. सुनील आयरे गोलंदाज तयार. बघूया आता पुढच्या बॉलवर काय होतं. टाकलेला चेंडू डॉट चेंडू. रन होता, परंतु नॉन स्ट्रायकर एंड फलंदाजाने तो नाकारला. त्या कारणास्तव 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा स्कोर झालाय तो 12, फक्त 12. लो स्कोरिंग मॅच मध्ये थोडी मजा वाढते की काय बघूया. टीम मीटिंग थोडं लवकर करा, कारण ऊन फार आहे. पिताश्री वॉरियर्स संघाचे कप्तान श्री आकाश भाऊ मोहिते यांनी ताबडतोब कॉमेंट्री बॉक्स मध्ये येण्याचे करावे. टॉस पाडण्यासाठी वेळ जास्त घेतला जात आहे.
अन्यथा पिताश्री वॉरियर संघाला 2 ओव्हरची पेनल्टी लावण्यात येईल. पिताश्री वॉरियर संघाचे कप्तान व ट्रेकर्स क्रिकेट क्लब यांचे कप्तान टॉस पाडण्यासाठी येण्याचे करावे. बॉलरचे नाव राजेंद्र राज आयरे गोलंदाजीसाठी तयार. तिकडे बागलाण तालुक्यातील एक विस्फोटक फलंदाज जमीर दादा मंसुरी बॅटिंग एंडवर तयार. सुंदर असा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु अंपायर कडून तो वाईट घोषित करण्यात आलेला आहे. तरी पुढील चेंडूसाठी राज तयार व फलंदाजीसाठी स्वतः जमीर दादा मंसुरी तयार. मारलेला चेंडू बघूयात कॅच होते की नाही. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडला. सुंदर असे जागल्या जागी दोन रन्स काढलेले आहेत. टोलवलेला चेंडू डॉट गेंद. सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन करताना राज. पिताश्री वॉरियर संघाचे जे खेळाडू असतील त्यांनी आपला टी शर्ट घेण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स जवळ येण्याचे करावे. टोलवलेला चेंडू गॅप मध्ये आहे. बघूया चौकार होतो की काय. सुंदर अशी फिल्डिंग. 2 धावा वाचवण्यात विजू दादा सफल झालेले आहेत व सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन करताना स्वतः राज आहिरे. टोलवलेला चेंडू. एकच धाव मिळणार. ओव्हर 4 षटकांच्या समाप्तीनंतर एनजी स्पोर्ट्स सटाणा संघाचा स्कोर झालेला आहे 26 धावा. 24 बॉल मध्ये 46 रनांची 46 धावा करण्याची गरज सटाणा संघासाठी.
त्यामुळे लवकर फिल्डिंग लावून सुंदर अशी गोलंदाजी. पहिला चेंडू डॉट. संघाची सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन करताना अजिंक्य संघ रिव्हर्सचा फटका, परंतु गॅप भेदण्यात अपयशी. रनआउटचा चान्स होता, परंतु एका चेंडूवर बरंच काही दिसलं. रिव्हर्स शॉट मारला तो अपयशी ठरला. इकडे रनआउट वाचला, परंतु शेवटी मिळालं काहीच नाही. डॉट चेंडू. बघूया आता तिसरा चेंडू घेऊन येताना सुनील आहिरे, खूपखेड्याचा उत्कृष्ट गोलंदाज, सुंदर असं प्रदर्शन करताना. बघूयात आता पुढील चेंडूवर काय होतं. फिरकवलेला चेंडू, पुन्हा एकदा डॉट चेंडू. मॅच दोघही बाजूने आता फिरताना. लो स्कोरिंग मॅच. आधी वाटली एकतर्फा होईल, आता चुरशीच्या दिशेने वळण घेताना ही मॅच. बघूयात कोण सामना जिंकतो. हा गोलंदाज तयार, फलंदाज क्लोज कीपर. भिरकवलेला चेंडू उंच गेलेला आहे. बघूयात फिल्डर कॅच ड्रॉप, परंतु चौकार अडवण्यात तो यशस्वी ठरलाय. कॅच घेण्यात अपयश आला तरी चालेल. संघाचे धावा वाचवणे हेच फिल्डरचे कर्तृत्व असतं. सुंदर अशी गोलंदाजी करताना सुनील आहिरे. या ओव्हरमध्ये 4 चेंडूत फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. बघूयात पुढील चेंडूवर काय होतं. भिरकवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट चेंडू, पुन्हा एकदा डॉट चेंडू. बघूयात ही मॅच चुरशीच्या दिशेने वळण घेताना. पाच ओव्हर 27 धावा. 5 ओव्हर 27 धावा. हॅलो. संघाने मीटिंग करताना थोडा वेळ कमी घ्यावा. पाच ओव्हरच्या समाप्तीनंतर
NG स्पोर्ट्स सटाणा या संघाचा स्कोर झालाय 27 धावा. 18 बॉल 45 धावांची गरज. NG स्पोर्ट्स सटाणा हातातला सामना गमवण्याच्या दिशेने वाटचाल करताना सटाणा संघ. NG स्पोर्ट्स सटाणा. बॉलर नेम बॉलर सोमेश नंदन. नेक्स्ट बॉलर सोमेश नंदन. सुंदर असे गोलंदाज. गोलंदाज तयार. 18 बॉल 45 धावा. वाईट चेंडू. पहिलाच बॉल वाईट चेंडू. टाकलेला बॉल, मारलेला चेंडू, चौकार. अशाच फटकेबाजीची गरज. NG स्पोर्ट्स सटाणा संघासाठी अशाच फटक्यांची जरूरत. सुंदर असा चौकार मारताना जमीरदादा मंसुरी. सुंदर अशी गोलंदाजी पण सुद्धा चालू आहे. बघूयात आता पुढे गोलंदाजाला लय मिळते की नाही. पुढील चेंडू घेऊन येताना सोमेश भाऊ नंदन. गोलंदाजाने चौकारचा बदला दंडी उडवून घेतलेला आहे. विकेट. सुंदर असा कमबॅक यालाच म्हणतात. गोलंदाजाकडून सुंदर असे कमबॅक करण्यात आलेले आहे. नेक्स्ट बॅट्समन उलटा सुलटा मारणारा राहुल वाघ उर्फ पप्पू. राहुल वाघ उर्फ पप्पू. एक्सेल असं शरीर, हाईट फक्त 3 फूट. बघूयात राहुल वाघ हे असे तर सुंदर फलंदाजी करतात. आज आपल्या संघासाठी हा सामना जिंकून देतात की नाही हे येणारे 15-16 बॉल दाखवून देतील. सुंदर असं कमबॅक सोमेश दादा नंदन यांच्याकडून करण्यात आलेला आहे. बघूयात पुढील चेंडू घेऊन येताना सोमेश भाऊ नंदन. तारावा नगरीतून येतात ते. टाकलेला चेंडू उत्कृष्टरित्या डॉट बॉल. सुंदर. एवढ्या उन्हात देखील अजिंक्य संघ सुंदर पद्धतीने चेअर करून खेळतय. जोश मध्ये दिसतोय पूर्ण संघ. गोलंदाजीच्या जीवावर आपल्याकडे वळवताना सामना. टाकलेला चेंडू, मारलेला फलंदाजाने मारला परंतु कॅच आउट. पप्पू बाद झाला. सुंदर अशी गोलंदाजी. एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट घेताना सोमेश भाऊ नंदन. सुंदर असे गोलंदाज. आता नागपूरचा स्टार फलंदाज आकाश. अरे याल कट लागला रे. सुंदर असा फलंदाज आकाश मोरे. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा फलंदाज आकाश मोरे. बघूयात आपल्या संघासाठी काय करतो ते.
4 बॉल 4, 2 बॉल बाकी. 2 बॉल मध्ये किती विकेट घेतात व किती रन देतात बघूयात. मारलेला चेंडू परंतु लेग बाईच्या रूपाने 1 धाव. शेवटचा चेंडू, शेवटचा लेग बाईच्या रूपाने 1 धाव. आकाश मोरेच्या बॅटला लागलेला नाही. बघूयात किशोर सोनवणे आयकॉन खेळाडू संघासाठी काय करतात ते. नो बॉल, पट्टीच्या बाहेर आहे वाटतं. नो बॉल, फ्री हिट. आयकॉन फ्री हिट. बघूयात फ्री हिटचा किती फायदा उचलतात एनजी स्पोर्ट संघाचे आयकॉन किशोर सोनवणे. मारला परंतु नीट बॅटेला लागला नाही. 1च रन होईल असं वाटतं. 1च रन. ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर एनजी स्पोर्ट या संघाची धावसंख्या झालेली आहे फक्त 35. बारा बॉल मध्ये 37 धावांची गरज एनजी स्पोर्ट सटाणा या संघासाठी. हातातली मॅच समोरच्यांना देताना एनजी स्पोर्ट सटाणा. सुनील आयरे सुंदर असा गोलंदाजी घेऊन येताना अजिंक्य संघासाठी. राज मारलेला चेंडू 100 आणि 101%. हा षटकार, पहिला षटकार एनजी स्पोर्ट संघाचा. आयकॉन आता कुठं वाटतंय की आयकॉन खेळतायत. बघूयात या षटकारानंतर एनजी स्पोर्ट संघाचे रन वाढतात की काय व संघ विजयी होतो की काय. परंतु सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन अजिंक्य या संघाकडून. आयकॉन दीपक गलांडे. सुंदर असं बघूयात पुढच्या चेंडूवर काय करतात किशोर सोनवणे. मारलेला चेंडू हा देखील षटकार. सुंदर अशी बॅटिंग. या षटकारांची गरज एनजी स्पोर्ट सटाणा संघाला. आता अनुभवी कॅप्टन श्री नादिर खान हे गोलंदाजाला टिप्स देताना. बघूया त्या टिप्सवर किती अंमल करतात राज. सुंदर असे लगातार 2 षटकार खेचलेले आहेत किशोर सोनवणे. आयकॉन एनजी स्पोर्ट सटाणा या संघाचे आयकॉन किशोर सोनवणे सुंदर अशी फलंदाजी करताना नामपूर नगरी. सुंदर अशी फलंदाजी. तसेच हे दोन बॉल सोडले तर याच्या आधी पूर्णपणे मारलेला चेंडू वाईड बॉल. हे 2-3 बॉल सोडले
तर अजिंक्य संघाने सुद्धा सुंदररित्या फिल्डिंग व बॉलिंगचे प्रदर्शन दाखवलेले आहे, परंतु या दोन चेंडूंपासून थोडी लय गवसली आहे किशोर सोनोने यांना. मारण्याचा प्रयत्न परंतु डॉट चेंडू. तिसरा चेंडू डॉट. टाकलेला चेंडू, मारलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. सिंगल धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. रनआउट. 100% रनआउट. आकाश मोरे रनआउट झालेले आहेत. आयकॉन साठी त्याने आपली विकेट सॅक्रिफाईस केलेली आहे. बघूयात आता एनजी स्पोर्ट्स सटाणा संघासाठी पुढील फलंदाज कोण फलंदाजीसाठी उतरतो. आपल्या संघासाठी किती चांगली कामगिरी करू शकतो. पवन देसले, उत्कृष्ट ऑलराऊंडर पवन देसले फलंदाजीसाठी तयार. सुंदर अशी फलंदाजी तसेच दोन चेंडू सोडल्यास सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन अजिंक्य संघाने दाखवलेलं आहे. अजिंक्य संघाचे आयकॉन दीपक गलांडे यांनी सुंदर अशी गोलंदाजी केली. तसेच मारलेला चेंडू मिड विकेटच्या दिशेने. बघूयात, फिल्डिंग केलेली आहे, सुंदर फिल्डिंग केलेली आहे. 2 धावा वाचवण्यात यशस्वी. सुंदर असा क्षेत्ररक्षक रॉकी चौरे तसेच किरण आयरे. बागलान का पारा 50 पे जा रहा. बागलान का पारा 50 पे जा रहा. हॅलो. 6 बॉल 20 धावा. 6 बॉल 20 धावा. एनजी स्पोर्ट्स संघासाठी जर हा सामना जिंकायचा असेल तर 6 बॉलमध्ये 20 धावा करणं अनिवार्य असेल. पिताश्री संघाचे हिटर फलंदाज, ओपनर फलंदाज पप्पू दादा सावंत यांचे आगमन. NCL नागपूर चॅम्पियन्स लीग 2025 प्रथमेश दादा पाटील चषक आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे सहर्ष स्वागत करतो. एवढ्या उन्हात देखील खेळाडू खेळतायत, त्यांचेही आभार मानतात NCL क्रिकेट कमिटी. खास मुंबईहून NCL खेळण्यासाठी आलेले फलंदाज श्री सनी मोहिते, 4 दिवस ड्युटींना सुट्टी टाकून आलेले सनी मोहिते यांचे आगमन झाले. त्यांचे नागपूर नगरीत सहर्ष स्वागत. 20 धावा करणं कठीण नाहीये, परंतु सोपंही नाहीये तेवढं.
20 धावा वाचवण्यासाठी स्वतः संघाचा आयकॉन, त्याची एक ओव्हर वाचवून ठेवलेला दीपक भाऊ गलांडे, आयकॉन खेळाडू दीपक भाऊ गलांडे, बघूयात 20 रन वाचवतात की किशोर सोनवणे. आयकॉन वर्सेस आयकॉन. पिताश्री वॉरियर्स या संघाचे सर्व खेळाडूंनी कॉमेंट्री बॉक्स जवळ येण्याचे करावे. टाकलेला चेंडू, सुंदर असा चेंडू हवेत. बघूयात, सुंदर अशी कॅच राकेश चौरे यांनी घेतली. अजिंक्य संघाचा आयकॉन एवढ्या मॅच पुरता का असे ना, एनजी स्पोर्ट्स सडाणा या संघाच्या आयकॉनला भारी पडताना दिसतोय व सामना अजिंक्यच्या दिशेने झुकवतोय. लेग स्पिनचा मुजाहिरा दाखवताना दीपक भाऊ गलांडे, अजिंक्य संघाचा आयकॉन. पुढील फलंदाज नीरज टाटिया, रिव्हर्स हिटर, रिव्हर्स शॉट मारणारा नीरज टाटिया. बघूयात आता आपल्या संघासाठी हा सामना जिंकवू शकतो की नाही. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन अजिंक्य या संघाकडून दाखवण्यात आलेलं आहे. बघूयात शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये गेलेली मॅच 5 बॉल 19 धावा 20 धावा, 5 बॉल 20 धावा. मारलेला चेंडू हाही हवेत. रॉकी चौरे सुंदर असा क्षेत्ररक्षक व सुंदर अशी कॅच. आयकॉनने लगातार 2 बॉल मध्ये 2 विकेट घेतल्या व एनजी स्पोर्ट या संघाला बॅकफुटवर ढकलण्याचं काम अजिंक्य संघाच्या आयकॉनने करून दाखवलेलं आहे. म्हणून म्हणतात आयकॉन नुसता आयकॉन नसतो, जबाबदारीने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेऊन हा सामना अजिंक्य संघाला जिंकवण्याच्या दिशेने घेऊन जाताना आयकॉन खेळाडू दीपक भाऊ गलांडे, पिकलेला खेळाडू, जुना खेळाडू दीपक भाऊ गलांडे. टाकलेला चेंडू, हा देखील चेंडू हवेत. फिल्डर हॅट्रिक. स्पर्धेतील हॅट्रिक पहिल्याच दिवशी अजिंक्य संघाच्या आयकॉन खेळाडूने करून दाखवली. त्यांना या हॅट्रिक साठी 201 रुपयाचं पारितोषिक आयोजक कमिटी NCL नागपूर चॅम्पियन्स लीग 2025 यांच्यातर्फे 201 रुपयाचं पारितोषिक रोख देण्यात येईल. हॅट्रिक बर शेवटच्या दिवशी. जवळजवळ हा सामना अजिंक्य या संघाने हा सामना जिंकलेलाच आहे. दोन बॉल 19 धावांची गरज. नो वाईड पंजी जर नाही दिली तर एक तर्फा हा सामना झालेला आहे. टाकलेला चेंडू वाईड बॉल. आयकॉनने सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर अशी कप्तानी नादिर भाऊ यांनी दाखवली. एवढाच कमी स्कोर या पिचवर डिफेंड करणं सोपं नाही. या पिचवर 8 ओव्हर 100 रन 110 रन बनतात. पुन्हा एकदा वाईट चेंडू. फक्त 72 रन डिफेंड करणं सोपं नाही या विकेटवर. सुंदर असा चेंडू, डॉट बॉल. शेवटचा एक चेंडू शिल्लक व अजिंक्य या संघाने आजच्या दिवसाचा पहिलाच सामना हा जिंकून
टुर्नामेंटमध्ये दाखवलं की पहिला सामना व टुर्नामेंट कशी खेळावी लागते हे जुन्या दोन अनुभवी फलंदाजांनी व गोलंदाजांनी करून दाखवलं. मारलेला चेंडू डॉट बॉल. अजिंक्य संघाने हा सामना जिंकून त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. पुढील सामना पिताश्री वॉरियर्स